हिवाळ्याचा सीझन सुरू झाला आहे आणि बाजारात हे मके यायला सुरुवात झाली आहे भरपूर प्रमाणात। त्या मक्यापासून आज आपण पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी मी हे सर्व मक्याचे दाणे काढून घेतलेत आणि ते कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये मके आणि 2 बटाटे शिजवून घेतलेत। आता त्यातलं सर्व पाणी काढून आपल्याला हे मके दरदरीत असे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे। एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, असं थोडंसं आपल्याला दरदरीतच ठेवायचं आहे। आता हे 2 बटाटे आहेत ते मी स्मॅश करून घेते हाताने। त्याच्यात हे आपल्याला मके टाकायचे जे आपण फिरवून घेतलेत मिक्सरला। एक कांदा बारीक कापून घेतलाय मी, तो टाकलाय। कोथिंबीर टाकली आहे, मीठ टाकले चवीनुसार, हळद पाव चमचा टाकायचे, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे, धने जिरे पावडर 1 चमचा टाकायचा आहे। सर्व तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता एका साईडला मी याला वरून लावायला तांदळाचं पीठ आणि रवा 1 चमचा घेऊन त्यात थोडंसं लाल तिखट टाकून बनवून घेतलं आहे। त्यात आपल्याला हे असे पॅटीस बनवून त्यात तांदळाच्या आणि रव्याच्या मिश्रणमध्ये घोळवून घ्यायचे आहे, म्हणजे आपले पॅनला वगैरे चिकटणार नाहीत। वर एक कोटिंग येतं तांदळाच्या पिठामुळे आणि क्रिस्पी पण होतात आपले पॅटीस। तव्यावर मी हे शॅलो फ्राय करते। 2 चमचे तेल टाकले, त्याच्यावर असं हे मी एक पॅटीस बनवून ठेवते। दोन्ही साईडने आपल्याला त्याला तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। असे सर्व पॅटीस मी लावून घेतलेत। त्याच्यावर वरून थोडं आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी होतात। दोन्ही साईडने आपल्याला असे अलटून पलटून भाजून घ्यायचे पॅटीस। आता उपवासाला तोंडाला लावण्यासाठी वगैरे पण जेवताना तुम्ही बनवू शकता हे पॅटीस, खूप छान लागतात। कशी वाटली तुम्हाला ही मक्याच्या पॅटीसची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।